बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात पावसाच्या बातम्यांनी। बातमी आहे अहिल्यानगरमधली। अहिल्यानगरमध्ये दसऱ्याच्या तोंडावरती हातातोंडाशी आलेलं पीक हे पाण्यात गेलेलं आहे। झेंडू फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। राहाता तालुक्यामधील खडके वाके या परिसरामध्ये शेतकरी हवालदिल झालाय। 2 दिवसांनी दसऱ्याला बाजारामध्ये जाणारा झेंडू हा पूर्णपणे पाण्यात गेलाय। पूर्ण शेतीमध्ये सध्या गुडघाभर पाणी साचलंय। राहाता तालुक्यामध्ये काल रात्रीपासून ढगफुटी सदृश्य पावसानं थैमान घातलंय। तालुक्यामधल्या अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। गावाबाहेरून जाणाऱ्या ओढा आणि नाल्यांना नदीचं स्वरूप आलंय। काल रात्रीपासून 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पूर्ण राहाता तालुक्यामध्ये 100% नुकसानीचा अंदाज आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। काल संध्याकाळपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर विभागात मोठ्या प्रमाणात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। ढगफुटी सदृश्य परिस्थिती असलेला पाऊस राहाता तालुक्यात पडलेला आहे। आता मी राहाता तालुक्यातील खडकेवाके शिवारात आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक शेतात गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे। मी आता ज्या शेतात उभा आहे ती फुलाची शेती आहे। जसं जर पाहिलं तर आगामी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही फुलं बाजारात येणार होती, मात्र काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या या पावसात जवळपास गुडघाभर पाण्यामध्ये ही सगळी फुलशेती आता वाहून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जे फुलं या ठिकाणी भरलेली आहेत ती देखील आता काही उपयोगाचे नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे राहाता तालुक्यात काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पावसानं जोरदार हजेरी लावली आणि केवळ फुलशेतीच नव्हे तर आजूबाजूचे ऊस असेल, द्राक्ष पिकं असतील किंवा जे काही पिकं आहेत हे सगळ्या शेतांमध्ये सध्या गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे बळीराजा संकटात सापडलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा विदर्भात अशाच पद्धतीनं पाऊस झाला होता आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यात देखील शेवगाव पाथर्डीनंतर उत्तर विभागात देखील पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। आता या सगळ्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि आगामी दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, राहाता, अहिल्यानगर।